गुळाची पौष्टिकता पाहता आता शहरातील नागरिकांकडून गुळाच्या मागणीमध्ये मोठी वाढ होताना दिसते। मात्र ज्या ठिकाणी गुळाचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होतं त्या कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ उद्योग आता डबघाईला आलेला आहे। याच उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी काय पाऊल उचललं जात आहे आपण पाहूया। देशासह परदेशात गुळाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मात्र ज्याला गुळाचं आगार म्हटलं जातं त्या कोल्हापुरातील गुळ उद्योग आता डबघाईला आलाय। मनुष्यबळाची कमतरता आणि निर्यातीबाबतचं अज्ञान ही सर्वात मोठी समस्या गुळ उद्योगासमोर आहे। जिल्ह्यात पूर्वी 1200 गुऱ्हाळघरं होती, आता फक्त 200 उरलेत। याच गुळ उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी आता छत्रपती शाहू सहकारी गुळ संघानं पुढाकार घेतलाय। शेतकऱ्यांना पुन्हा गुळ उद्योगाकडे वळवण्यासाठी 11 आणि 12 जून रोजी एका विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्रातील गुळ उद्योग जरा टिकावा, वाढावा, नवीन उद्योजकांकडे यावेत आणि यातून एक सेंद्रिय शेतीला देशभर जी चालना आता मिळालेली आहे त्या सेंद्रिय ऊसापासून गुळ निर्मिती सर्टिफिकेशनचं असावा आणि ह्यामध्ये आलेले अनुभव गुळाघर उभा करणे, त्याचं ग्रेडेशन, पॅकेजिंग, मार्केटिंग, साठवणूक, ब्रँडेड आणि मोठ्या शहरामध्ये हे जर प्रपोशन करून की जेणेकरून सेंद्रिय गुळामध्ये आणि बाकीच्या गुळात आणि साखरेमध्येला फरक या दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही 2 दिवसाचं शिबिर आयोजित केलेला आहे। या कार्यशाळेत ऊस उत्पादकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सेंद्रिय शेती धोरणाची माहिती दिली जाणार आहे। सोबत गुळ उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान, ग्रेडिंग, पॅकेजिंग, साठवणूक आणि मार्केटिंग याविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे। ग्राहकांच्या आवडीनिवडी चवी लक्षात घेऊन आपला माल ग्राहकापर्यंत त्याला परवडेल अशा किमतीला पोहोचवणं हे शक्य करण्यासाठी त्या उद्योगाला, विशिष्ट वस्तूला विपणनाची चांगली व्यवस्था असावी लागते। त्यासाठी काही काळ मार्केटची वाट बघण्यासाठी साठप व्यवस्था असावी लागते आणि गुळ उद्योगाला साठप आणि विपणन या दोन्ही व्यवस्थांच्या बाबतीत आणखी आधुनिकीकरण करण्याची गरज आहे। गुळाला राष्ट्रीय खाद्य उत्पादन म्हणून घोषित करावं, गुळाचा वायदे बाजारात समावेश करावा, गुळाची आधारभूत किंमत ठरवावी, शेतमाल निर्यात योजनेत गुळाचा समावेश करावा अशा अनेक मागण्या या गुळ उत्पादक संघातर्फे करण्यात आल्यात। सध्याची गुळ उद्योगाची परिस्थिती पाहता सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तरच या नामशेष होत चाललेल्या उद्योगाला नवसंजीवनी मिळेल। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर।